दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर नारायण राणे यांनी सुद्धा दावा केलाय। त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर हक्क दाखवतायत। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाचीच आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपाच लढवणार। पण पुन्हा एकदा बघतोय नारायण राणे यांनी काय ट्विट केले। लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होईल। बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर हक्क सांगतायत। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाचीच आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपाच लढवणार।